नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आज नरक चतुर्दशी आहे, त्यामुळे दिवाळीला आता प्रॉपर सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्यातर्फे, सतीशच्यातर्फे आणि स्वातंत्र्यवीर स्मारक आणि हिंदुस्तान पोस्टच्या समस्त परिवारातर्फे या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंदाची जावो, समृद्धीची जावो, स्थैर्य, समृद्धी, आरोग्य हे सर्व या दिवाळीनिमित्त पुढच्या येत्या वर्षात आपल्याला मिळावं, ही परमेश्वराचरणी प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. दिवाळीचा सीझन आला की आपल्याला काय काय आठवतं? दिवाळी अंक आठवतात. अर्थातच आमच्या हिंदुस्तान पोस्टचा एक अप्रतिम दिवाळी अंकसुद्धा आहे, तो पण आपण वाचू शकता. त्याच्याशिवाय आपल्याला काय आठवतं? पंचपक्वान्न, तऱ्हेतऱ्हेचे फराळाचे पदार्थ, सगळे आनंदात राहतात, नवीन कपडे घालून येतात लोक, एकमेकांना भेटतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. परंतु हल्ली बघितलं का आपण की दिवाळी आली की सगळ्या प्रतिष्ठित कंपन्या मोठ्याने जाहिराती काय करतात? फटाके फोडू नका, प्रदूषण वाढेल, फटाके फोडू नका, प्रदूषण वाढेल. सगळं प्रदूषण फक्त दिवाळीच्या फटाक्यांनीच वाढतं, कारण दिवाळीचे फटाके हे हिंदू सणाचे फटाके आहेत. क्रिसमसला फटाके फोडतात, नवीन वर्षाला फटाके फोडतात, त्याच्याबद्दल कधीही येत नाही बरं का. खुशाल फोडा. बरं, हे दूरच राहिलं. आजच्या घडीला जगामध्ये जी पाकिस्तानामध्ये सध्या दिवाळी चालू आहे, दिवाळी म्हणजे तिथे बॉम्ब फोडत आहेत. आत्ताच आपण वाचलं असलं तर कराची एअरपोर्टवरती पाकिस्तानच्या बलूच लिबरेशन आर्मीनी बॉम्बस्फोट केलेत आणि त्याच्यात चीनी 3 माणसं मारली आहेत आणि 7 पाकिस्तानी माणसं मारली आहेत. त्या बॉम्बमधनं प्रदूषण नाही होत बरं का, नुसता फक्त आवाज येतो, अजिबात प्रदूषण होत नाही. हे दूर जाऊ देत. त्याच्यानंतर हमास, इस्रायल, हिजबुल्ला, इराण या सगळ्यांनी प्रचंड प्रमाणावर लढाई चालवलेली आहे. मिसाईल उडवतात, तऱ्हेतऱ्हेचे ड्रोन उडवतात, तऱ्हेतऱ्हेचे इतर स्फोटकं उडवतात, पण त्यांनी प्रदूषण होत नाही बरं का. प्रदूषण फक्त दिवाळीच्या फटाक्याने होतं. युक्रेन, रशिया तर गेले 2 वर्ष फटाके उडवत आहेत. 2 वर्ष प्रचंड प्रमाणावर मिसाईल उडवत आहेत. त्यांनी प्रदूषण होत नाही. प्रदूषण फक्त हिंदू सणांच्या फटाक्यांनीच होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा इतका हरामीपणाचा प्रचार चाललेला आहे. मला याच्याबद्दल बोलायचं होतं. आपल्या भारतामध्ये बहुसंख्य हिंदू असतानासुद्धा भारताच्या सुप्रीम कोर्टात आपल्याला हे सिद्ध करून द्यायला लागलं की दिवाळीत फटाके उडवणं ही आमची परंपरा आहे. कारण सुप्रीम कोर्टाने विचारलं, फटाके कशाला उडवायचे? तुम्ही ग्रीटिंग द्या एकमेकांना, फटाके कशाला उडवायचे? ईदला कत्तल का करावी हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने कधीच विचारला नाही बरं का. मग त्यांना उत्तर काय दिलं ते पण आम्हाला सांगून ठेवतो, कारण आपल्यालाही बरेचदा या गोष्टी माहीत नसतात. वेदांमध्ये उल्लेख आहेत की दिवाळी जेव्हा येते तो महालयाचा वेळ असते. महालयाची म्हणजे आपली अशी श्रद्धा आहे की आपले पितर त्या सर्वपित्री अमावस्येनंतरच्या काळामध्ये आपल्याला भेटायला आलेले असतात आणि त्यांना पुन्हा परत स्वर्गात जायचं असतं. त्यांना मार्ग दाखवण्याकरता म्हणून फटाके उडवायचे. उल्कद हे वेदात वापरलेलं शब्द आहे. उल्कद म्हणजे उल्केसारखा स्फोट होणारं काहीतरी पदार्थ. त्यांनी तो पितरांना वर जाण्याचा मार्ग दाखवण्याची ही पद्धत आहे असं सांगायला लागलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाने मानलं की ठीक आहे, फटाके उडवले तर हरकत नाही. तरी प्रदूषणाचं शेपूट जोडलंच त्यांनी, त्यात काही म्हणजे ते कमी करत नाहीत. पण हे आपल्यापुढे आणायला पाहिजे मला, की एक नुसत्या दिवसाची लढाई जर युक्रेनची आपण बघितली, एक नुसत्या दिवसाची लढाई हमास, इस्रायल, इराणची बघितली, तर आपल्या गेल्या सगळ्या शतकभरच्या दिवाळ्यांनी जितकं प्रदूषण केलं त्याच्यापेक्षा जास्त प्रदूषण त्यांनी केलेलं आहे. पण त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, बोलायचं फक्त आपल्याला, कारण आपण ऐकून घेतो. असू दे, हा विषय आता इथेच थांबवूया. या दिवाळीत पुन्हा दुसरं काय आणखीन चांगलं चांगलं झालं आहे ते आपल्यापर्यंत आणायचं आहे. आपण जर बघितलं तर सुनीता विल्यम्स या ज्या अंतराळवीर आहेत, या भारतातली कन्या आहे ती. तिचे वडील पंड्या हे मेहसाणा जिल्ह्यातल्या झुलासन या गावचे रहिवासी होते आणि ती स्वतः सांगते मी हिंदू आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मी हिंदू आहे, मी दिवाळीचा सण हा हिंदू सण म्हणून साजरा करते आणि त्या सणाच्या शुभेच्छा तिने 278 मैलावरनं इतक्या उंचीवरती स्कायलॅबमध्ये सध्या ती आहे, तिथल्या स्पेस लॅबमध्ये, तिथून सगळ्या जगाला तिने या शुभेच्छा दिल्या की दिवाळीनिमित्त सगळ्या जगाचं भलं होऊ दे. तर जगाला मिळालेल्या शुभेच्छा आपण स्वर्ग हा उंच समजतो, त्याच्यामध्ये स्वर्गाच्या अगदी जवळ असलेल्या, म्हणजे हे फक्त उंचीच्या दृष्टीने धरायचं, सुनीता विल्यम्स यांनी त्या दिलेल्या आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. एक भारतीय स्त्री असं जाऊन हे करू शकते. भारताची खरी सुकन्या सुनीता विल्यम्स आहे. हे झालं. त्याच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन, त्यांचे फोटो आता आलेले आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केलेली आहे.
आता कोणी म्हणेल की सध्या निवडणुका चालू आहेत, त्यांना अमेरिकेतल्या भारतीयांची मतं घ्यायची आहेत वगैरे, सगळं मान्य झालं तरी भारताचा कुठेतरी बहुमान वाढला आहे हे तर मान्य कराल की नाही? हेच नाही नुसतं, किएर स्टॅमर हे ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत, त्यांनी ब्रिटिश पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थान जे 10 डाउनिंग स्ट्रीट आहे, तिथे दिवाळी साजरी केली आहे. आणि हे दिवाळी साजरी नुसती नाही करत बरं का, तिथनं हिंदू पुजारी लंडनमधला तिथे नेतात ते, त्याच्याकडनं पूजा केली जाते. त्यानंतर सगळी दिवाळी साजरी होते. काही हिंदू गाणी गायली जातात, काही हिंदू डान्सेस, क्लासिकल डान्सेस होतात आणि एकूण एक उत्सवी पर्व त्याला आपल्याला बघता येतं. आणि आपल्याला माहिती आहे की उत्सवाची परंपरा भारत देशामध्ये कित्येक शतकापासून आहे आणि इतके रंग, इतकी विविध संस्कृती, इतके नाच, इतकी गाणी, इतका आनंद, हे इतकं भारताच्या उत्सवाखेरीज इतर कुठेच इतकं होत नाही. आणि पुन्हा हा 5 दिवस चालणारा उत्सव आहे. एक दिवस झाला आणि पुढे सगळी सामसूम असं होत नाही. तर असा हा उत्सव सगळीकडे चाललेला आहे. आणखीन आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. धनत्रयोदशीला आपण काय करतो? सर्वसाधारण भारतीय कितीही त्यांच्याकडे पैसे असतील नसतील तरी अगदी गुंजभर तरी सोनं विकत घेतो. कारण धनत्रयोदशीतला जो धन आहे, तो मूळ जरी धन्वंतरींच्या नावांचा असला तरी त्या धनाचा पण असा अर्थ असा घेतो की थोडंसं तरी सोनं घ्यावं, म्हणजे येत्या लक्ष्मीपूजनाला जे उद्या आहे, लक्ष्मीपूजनाला आपल्याला त्या सोन्याचं पूजन करता येईल. सोनं हे समृद्धीची चं लक्षण आहे. त्या समृद्धीची पूजा म्हणजे लक्ष्मीची पूजा. तर असं सोनं आपण घेतो. नरेंद्र मोदी सरकारने तर यावेळेला कमालच केली आहे. काल त्यांनी 102 टन सोनं लंडनहून भारतात ट्रान्सफर केलं आहे. आपलंच सोनं होतं, लंडनच्या बँकेत ठेवलेलं होतं. तिथून त्यांनी भारतात ते परत आणलेलं आहे. 102 टन सोनं एक गुंज नाही, लक्षात घ्या. प्रचंड प्रमाणावर सोनं. एकूण आपल्याकडे 855 टन सोनं सध्या भारत सरकारच्या ताब्यात आहे आणि आता त्यातल्या अर्ध्याहून जास्ती सोनं हे भारतात परत आलेलं आहे. काही सोनं अजून 350 टन सोनं अजून लंडनच्या बँकेत आहे. आपल्या नावाने असतं ते. त्याची 2-3 कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एक थोडीशी अपमानास्पद घटना 1990-91 सालात झाली होती. 90 साली चंद्रशेखर पंतप्रधान होते. त्यांच्या आधीचे जे सगळे काँग्रेसची सरकारं होती, त्यांनी इतकी उधळमाधळ केलेली होती की भारत देशाची पार वाट लागलेली होती. अहो, तेल विकत घ्यायला पैसे नव्हते. तेल तर परकीय चलन देऊनच घ्यायचं असतं. फक्त 6 अब्ज डॉलरचं परकीय चलन तेव्हा शिल्लक होतं. आज मितीला भारताची परकीय चलनाची गंगाजळी 700 अब्ज डॉलरची आहे. लक्षात घ्या आपण कुठे होतो आणि कुठे पोचलो. ही गोष्ट 91 साली पुढे मनमोहन सिंग आणि नरसिंह राव आल्यानंतर त्यांनी जेव्हा लिबरलायझेशन केलं, जेव्हा अर्थव्यवस्था खुली केली, तेव्हा भारताची प्रगती सुधारली. त्याच्या आधीची ही गोष्ट आहे. तर पैसे नव्हते, पगार द्यायला पैसे उरले नव्हते. मग काय करायचं? कर्ज काढायचं. चंद्रशेखर सरकार कर्ज काढायला कुठे गेलं? IMFकडे गेलं. IMFनी सांगितलं की कर्ज तुम्हाला देऊ, पण तुम्ही तारण काय ठेवाल? अहो, देशाला कर्ज देण्याकरता तारण द्यायची वेळ आली होती. असं नाही सांगता आलं, भारत तुम्हाला काय सामान्य देश वाटला काय? एवढा प्रचंड मोठा देश आहे, इतकी आमची संसाधनं आहेत, इतकं सगळं आहे. एका काळी भारत हा जगातला सर्वात श्रीमंत देश होता, सोन्याचा धूर निघत होता असा देश होता. काही चाललं नाही. तारण ठेवा तर पैसे मिळतील. तसं ते मदर इंडियामध्ये तो म्हणतो ना सावकार त्या मुलीला की तुझे दागिने गहाण ठेव, नाही तर स्वतःलाच गहाण ठेव तर तुला पैसे देईन. तसा प्रकार झाला हो. आणि म्हणून शेवटी काय केलं, 46.25 टन सोनं भारत सरकारने इथून लंडनला पाठवलं बँक ऑफ इंग्लंडमध्ये तारण ठेवायला. बँक ऑफ इंग्लंड ही प्रायव्हेट बँक आहे, लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँकेसारखी नाही आहे. हे सोनं रिझर्व्ह बँकेतनं बँक ऑफ इंग्लंडकडे गेलं. CR रंगराजन हे पुढे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले, तेव्हा ते डेप्युटी गव्हर्नर होते. त्यांनी या सगळ्याची क्रमवार गोष्ट सांगितलेली आहे की कसं नेण्यात आलं. मुंबईतल्या सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये ते सोनं होतं. 4 मोठ्या गाड्यांमध्ये ते भरलं आणि कोणाला न सांगता म्हणजे वाटेत लुटलं गेलं तर. आणि लोकं पुन्हा खवळतील की तुमचं देशाचं सोनं बाहेर तारण ठेवता, हे कसं काय? तर ते पाठवण्यात आलं. त्यात वाटेत एका ट्रकचे टायर फुटले, ते जेमतेम दुरुस्त केले. विमानात स्पेशल चार्टर विमान केलं होतं आणि ते करून एकदाची ते सोनं तिकडे गेलं. ते सोनं गेल्यानंतर कर्जाची रक्कम मिळाली. त्यानंतर तेल इम्पोर्ट करता आलं वगैरे, वगैरे, वगैरे. त्यानंतर आता याचा डिसिजन चंद्रशेखर सरकारने घेतला होता, पण राजीव गांधींच्या काय जी काही बुद्धिमत्ता होती, आमच्यावरती पहारा केला किंवा काहीतरी कारण सांगितलं आणि चंद्रशेखरचं सरकार पाडलं त्यांनी. त्यानंतरचं सरकार आलं नरसिंह रावांचं. त्यानंतर राजीव गांधींचा दुर्दैवी मृत्यू झाला वगैरे सोडून द्या. नरसिंह रावांचं सरकार आलं आणि त्यानंतर ही जी कारवाई होती, त्या कारवाईला नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या दोघांनी संमती दिली आणि ते सोनं पाठवण्यात आलं. त्यानंतर आपलं सोनं त्यांनी एक वर्षामध्येच क्लिअर केलं, कर्ज आपण फेडलं वगैरे, सगळी पुढची गोष्ट आहे. पण सोनं परत आणलं नाही.
सोनं तिथेच ठेवलं गेलं. त्याचं कारण काय होतं, की 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे तिथे ते त्या काळात जास्त सुरक्षित आहे असं आपल्याला वाटलं आणि दुसरं या सोन्याचा जर आंतरराष्ट्रीय व्यापारात वापर करायचा झाला, तऱ्हेतऱ्हेने वापर करता येतो. ते विकता येतं, ते गहाण ठेवता येतं, त्याच्या जोरावर काही दुसरे सौदे करता येतात. तर ते लंडनमध्ये असलं लंडन हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं तेव्हा सर्वात मोठं केंद्र होतं. लंडन बुलियन मार्केट म्हणतात त्याला. लंडन बुलियनमध्ये सोनं असलं, तर या सगळ्या गोष्टी करणं अतिशय सुलभ जातं. तेव्हा तर अर्थात इंटरनेट पण इतकं चांगलं नव्हतं. त्यामुळे हे सगळं प्रत्यक्ष सोनं त्यांना बघायला लागायचं वगैरे, वगैरे. त्यामुळे ते सोनं तिथेच होतं. बरेच दिवस ते सोनं तिथे राहिलं. वाढत गेलं सोनं आपलं ते. 2022 साली नरेंद्र मोदी सरकारने असंच 100-150 टन सोनं भारतात परत आणलेलं आहे. ते का आणलं ते पण तुम्हाला सांगतो, की आंतरराष्ट्रीय परिस्थिती चिघळलेली आहे. युक्रेन युद्धापासून ती चिघळतच चाललेली आहे आणि आपल्याला जर माहिती असलं तर इराण, रशिया हे जे अमेरिकेचे शत्रू देश आहेत, त्यांची जी खाती होती अमेरिकेमध्ये, त्यांचे जे सोनं, पैसे, परकीय चलन अमेरिकेत होतं, ते अमेरिकेने गोठवून ठेवलं आहे. त्यांना ते वापरू देत नाहीत. म्हणजे अमेरिकेने ते गिळंकृत नाही केलं, पण तुम्हाला वापरता नाही आलं तर काय? उद्या तुमचं सोनं इंग्लंडमध्ये ठेवलेलं आहे आणि इंग्लंड म्हणले, की आम्ही तुम्हाला सध्या देत नाही, तुम्ही आमच्या मनाप्रमाणे वागत नाही. असं होणार नाही. पण असं होऊ नये म्हणून आपलं सोनं हे आपल्याकडे हवं. त्यामुळे त्या सोन्यातल्या अर्ध्याहून जास्ती भाग आता आपल्याकडे आलेला आहे. उरलेलं तिथे ठेवले ते मगाशी म्हटल्याप्रमाणे जे व्यवहार करायचे असतात, त्याला सोन्याचं बॅकिंग लागतं. त्याकरता ते तिथे ठेवलेले आहे. बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट BIS या 2 बँकांमध्ये मिळून ते सोनं आहे. 15 टन BISमध्ये आहे, 300 टन बँक ऑफ इंग्लंडमध्ये अजून आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या 50% जास्ती सोनं आता 405 टन मला वाटतं भारतात परत आलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या हो, ही सगळी जी मोहीम आहे, ही या कानाचं त्या कानाला कळू न देता झालेली आहे. ते परत आल्यानंतरच सांगण्यात आलं. हे सुद्धा भारताचं आता कर्तृत्व आहे, की अशा मोहिमा आपण अतिशय गुप्तपणे करू शकतो. या दिवाळीच्या ही एक म्हणजे चांगली धनत्रयोदशीच्या दिवशी आपलं सोनं परत आणलं मोदी सरकारने, ही आपल्याला खबर द्यायची होती. तशाच आणखीन काही चांगल्या खबरा आहेत. एक म्हणजे चीन, भारत यांच्या सीमावादावरती थोडासा तोडगा निघाला असल्यामुळे आता चीन आणि भारत यांचं लडाखमधलं सैन्य आपापल्या जिथे पहारा करत होते तिथनं थोडं मागे आलेलं आहे. हा एक शांततेच्या दृष्टीने केलेलं पाऊल आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही एक चांगली बातमी आहे. पाकिस्तानचं मी तुम्हाला सांगितलंच, की तिथे स्फोट झालेले आहेत. कराचीला बलोच लिबरेशन आर्मीने स्फोट केलेत. त्यामुळे चीन भयंकर खवळलेला आहे. त्यामुळे तो देश आज मोडतो का उद्या मोडतो या स्थितीला पोचलेला आहे. बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झालेला आहे. मोहम्मद युनूस जो तिथे बसवला होता अमेरिकेने आणून बावलं, तो तिथनं पळून गेलेला आहे. भारताच्या दृष्टीने या चांगल्या घटना घडत आहेत. नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला. नरकासुर अत्यंत पापी होता. त्यांनी अनेक 16,108 स्त्रियांना बंदी बनवलं होतं वगैरे गोष्ट आपल्याला माहिती आहे. नरकासूर असामात होता. त्याची राजधानी प्रागज्योतिषपूर म्हणजे गुवाहाटी. आत्ताचा नरकासूर सुद्धा आसामातच आहे. आसामातले जे घुसखोर तिथे बसलेले आहेत त्यांचं निर्दालन होणं आवश्यक आहे. हेमंत बिस्वा हे तिथे श्रीकृष्णाची भूमिका करतायत. नरेंद्र मोदी, हेमंत बिस्वा, योगी आदित्यनाथ, अजित डोवाल हे सगळे श्रीकृष्णाचेच रूप आहेत असं आपण समजू आणि या नवीन नरकासुराचा सुद्धा तिथे आपण निपात करू. ही एक चांगली प्रतिज्ञा आपण यावेळेला घ्यायला हरकत नाही. आणि शेवटचं 5 नोव्हेंबरला म्हणजे येत्या मंगळवारी अमेरिकन निवडणुकीचा निकाल लागणार आहे. ट्रम्प आणि हॅरिस यांच्यामध्ये जर ट्रम्प निवडून आले तर दिवाळीची ती एक आणखीन मोठी भेट भारताला मिळाली असं आपण समजू. कारण कमला हॅरिस या जसं मी तुम्हाला सुनीता विल्यम्स सांगितलं ना, कमला हॅरिससुद्धा त्यांची आई भारतीय नागरिक होती, नंतर अमेरिकन नागरिक झाली वगैरे सगळं खरं आहे. पण सुनीता विल्यमच्या एकदम विरुद्ध अशा त्या कमला हॅरिस आहेत. त्यांच्या मनात भारताबद्दल जराही प्रेम नाही आहे. असलाच तर आकसच आहे. त्यांची डेमोक्रॅटिक पार्टीसुद्धा भारताबद्दल आकसानेच वागते. त्यामुळे ती हारली आणि ट्रम्प निवडून आले. आणि ट्रम्पने जाहीरपणे सांगितले की मोदी माझे मित्र आहेत आणि भारत आमचा मित्र आहे. ट्रम्प निवडून आले तर ती एक भेट दिवाळीची आपल्याला मिळेल असं आपण समजूया. बघूया या दिवाळीत आणखीन कुठल्या कुठल्या भेटी आपल्याला मिळत आहेत ते. असो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ संपवतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर दाबलं नसलं तर ते पण दाबा. म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ झाले की आपल्यापर्यंत त्याची माहिती पोहोचवली जाईल. आणि तुमचे लाईक्स आणि तुमचे कमेंट्स जरूर आमच्याकडे येऊ द्या. नमस्कार आणि धन्यवाद.